हॅलो एव्हरीवन, हाव आर यू ऑल. उद्या तुमचा क्लास 10 चा फर्स्ट पेपर राहणार आहे, तो म्हणजे आहे मराठीचा. आय नो तुम्हाला भरपूर अशी टेन्शन येत असेल, भरपूर भीती वाटत असेल की माझा पेपर कसा जाणार, मी कशा प्रकारे सॉल्व्ह करणार. तर बिलकुल टेन्शन घ्यायचं काम नाही, बिकॉज उद्याचा जो पेपर राहणार आहे तुमचा एकदम इझी पेपर राहणार आहे. तुम्ही आतापर्यंत लाईफमध्ये जेवढे पण एक्झाम दिले त्याच्यापैकी सगळ्यात बेस्ट एक्झाम हा उद्याचा तुमचा राहणार आहे. मनामध्ये कॉन्फिडन्स ठेवा. एक्झाम चांगल्या जाण्यासाठी मी काही टिप्स देतो ते तुम्हाला आज लक्षात ठेवायचं आहे. आज जे तुम्हाला प्रॉपर 11, 11:15 पर्यंत 11 पर्यंत झोपून जायचं आहे आणि प्रॉपर 7 to 8 अवरची झोप घ्यायची. आज लेट नाईट पर्यंत स्टडी करायची गरज नाही. तुम्ही वर्षभर म्हणा मागच्या 3-4 दिवसापासून प्रॉपरली अभ्यास केलाय, तर तुमच्या माइंडला आता शांती पाहिजे. सो आज प्रॉपर 7 अवरची तुम्हाला स्लीप घ्यायची आहे. उद्या सकाळी 6:30 वाजता वगैरे उठा. त्यानंतर प्रॉपरली 2-2.5 तास 9 वाजेपर्यंत, मी सांगतो 9 वाजेपर्यंत एक पूर्ण जेवढा पण तुम्ही आतापर्यंत अभ्यास केलाय त्याचा एक क्विक रिव्हिजन करून घ्या. 9 वाजतापासून पुस्तकाला हात लावायची गरज नाही. एक्झामच्या 2 तासा पहिले पुस्तक वगैरे काही पकडा नको. त्याच्यानंतर तुमच्या सेंटरवर काही मित्र तुमच्या जवळ येतील, काही तुमचे मैत्रिणी येतील की हा वाला क्वेश्चन डीवाय सरांनी सांगितलाय, हा क्वेश्चन या सरांनी सांगलाय, खूप इम्पॉर्टंट आहे, आजच्या पेपरमध्ये येणार आहे, तुझा झाला आहे का. तर अशाकडे बिलकुल लक्ष द्यायचं नाही आहे. काही पेपरचं डिस्कशन जे आहे ते आधी करायचं नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे केलेली मेहनत आहे ते पण विसरून जाऊ शकता. त्याच्यामुळे बिलकुल नॉर्मल राहायचं. सकाळी उठायचं आहे, आंघोळ करायचं आहे, देवाचे पाया लागा, आपल्या आई वडिलांचे पाया लागा. नंतर प्रॉपर जे आहे दही वगैरे खा, थोडंसं जेवण करा आणि एक्झामला जा. एक्झाम जो आहे तुमची 11 वाजता राहणार आहे, त्याच्यामुळे थोडा लवकर म्हणजे 10 वाजतापर्यंत पोहोचा. उद्या फर्स्ट पेपर राहणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला रोल नंबर वगैरे शोधायला थोडासा वेळ लागू शकते. तर धावपळ झाली नाही पाहिजे. एकदम प्रॉपरली तुम्ही नॉर्मल चिल माइंडनी राहा. सगळं काही तुमचा पेपर जो आहे तो एकदम बेस्ट अँड बेस्ट जाणार आहे. प्रॉपरली तुम्हाला सगळ्यांना, माझ्या भाऊ बहिणींना ऑल द व्हेरी बेस्ट. एकदम बढिया पेपर सॉल्व्ह करा. उद्या आपण अशाच प्रकारे तुम्हाला मेसेज करू किंवा लाईव्ह येऊ, त्याच्यावर तुम्ही सांगा मला की तुमचा पेपर जो आहे तो एकदम बेस्ट गेलाय आणि आउट ऑफ पेपर सॉल्व्ह करायचा. अजून एक मेन गोष्ट जी आहे, पूर्ण पेपर तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. एकही मार्कचा सोडून यायचा नाही. टाइम मॅनेजमेंट करा. पांढऱ्याचा निळा कागद तुम्हाला करून यायचा आहे. बिलकुल एकही मार्कचा सोडायचा नाही. त्याच्या रिलेटेड जे तुम्हाला आठवते, जे तुम्ही आतापर्यंत कधी काही वाचले असाल, सर्वच्या सर्व लिहून यायचं आहे. बिलकुल एकही प्रश्न सोडायचा नाही. 80 आउट ऑफ 80 चा पेपर तुम्हाला सॉल्व्ह करून यायचा आहे. त्याच्यामुळे बिलकुल सोडा नको. आणि सर्व माझ्या भाऊ बहिणींना जो आहे सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू सो मच.